नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता बाहेर अंगणामध्ये सायली आणि अस्मिता गप्पा मारत असतात आणि त्याच वेळेला आता सायली अस्मिताला म्हणत असते की बघा, आता तुम्ही हळूच बाळाला जन्मही देणार आहात, पण मला असं वाटतं ना की आपण एखादं झाड लावायला हवं, म्हणजे पारिजातकाचं झाड. जसं आपण बघतो ना, जसं बाळ मोठं होत जाईल तसं ते पारिजातकाचं झाड जे आहे ते त्याच परीने मोठेही होईल, आणि म्हणूनच आपण आज हे झाड लावणार आहोत असं सायली अस्मिताला सांगते. त्यावर अस्मिताला असंच वाटत असतं की हे सगळं काही ना तिच्या याने करायला होतं, पण या सगळ्या गोष्टी तिला तो सोबत करायला नसतो आणि म्हणूनच ना कसं तरी वाईट वाटत असतं. पण सायली म्हणत असते की ती नसली म्हणून काय झाले, आपण दोघीही मिळून बाळासाठी हे करूया, म्हणजे जसं बाळ मोठं होईल तसं हे झाडही मोठं होईल, म्हणजे आपल्याला बाळाला सांगता येईल ना. असं बोलून आता इकडे सायली ही लगेच माती खणायला घेते आणि त्यानंतर पारिजातकीचं झाडही लावत असते. तिकडनं मागे उभं राहून कल्पना हे सगळं बघते. कल्पनाला खूप छान वाटतं की सायलीमुळे का होईना अस्मिता आता रमत चालली आहे आणि त्यामुळे आता तिचंही मन लागते. या सगळ्या गोष्टी कल्पनाला आवडतात आणि म्हणूनच कल्पना आता रूममध्ये गेलेली असते या सगळ्या गोष्टी पूर्ण आजींना सांगण्यासाठी. तर इकडे मात्र आता अस्मिता सायली सोबत ते झाड लावत असते, म्हणजे अस्मिता उभी असते आणि सायली ते झाड पूर्णपणे मातीत रोवत असते. त्यानंतर त्या झाडाला पाणी घालायचं काम मात्र अस्मिताकडे असतं. अस्मिता आता त्या झाडाला पाणी घालत असते आणि त्याच वेळेला इकडे मात्र आता हे सगळं तर होतच असतं, म्हणजे या सगळ्या गोष्टींमुळे का होईना आता आनंदाचे क्षण हे अस्मिताच्या वाटेला येत असतात. दुसरीकडे आता साक्षी ही आता जेवत असते, पण तिचं लक्ष नसतं, कारण तिला ती सारखी न्यूज आठवते. महिप्त शिखरे यांना अटक झाली आहे आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी आठवतात ना, तेव्हा मात्र समोर बसलेला सचिनही विचार करतो आणि म्हणतो की ही कशी आहे ना, मला हिने एकाही शब्दाने सांगितलं नाहीये की महिप्त शिखरेला अटक झाली आहे, आणि तो आता तिला विचारतो देखील काय काय झालं आहे, कसला विचार करतेस एवढा. पण त्याच वेळेला आता ती काहीच नाही असं म्हणते. पण तेवढ्यातच ना तिच्या मोबाईलवर आता मेसेज येतो. एका अननोन नंबरवरनं मेसेज आल्याबरोबर ती थोडी बिथरते आणि इकडे तिकडे पाहू लागते आणि त्याच वेळेला तो मेसेज वाचून तिला खूप मोठा आता धक्का बसलेला असतो आणि त्यामुळे ना तिला आता लक्षात येतं की नाही, काहीतरी गडबड आहे, आणि म्हणूनच ती आता इकडे तिकडे बघते आणि त्यानंतर मात्र आता ती म्हणू लागते की नक्कीच कोणाला तरी कळलेलं आहे. हे सगळं तिच्या मनातल्या मनात कन्व्हर्सेशन सुरू असतं, कारण तिला जो मेसेज आलेला असतो ना त्यामध्ये स्पष्ट उल्लेख साक्षी या नावाचा केलेला असतो. त्यामुळे आता तिला समजून जातं की आपल्यावर लक्ष ठेवायला कोणीतरी आहे. मग आपण काय करायचं, आणि त्याचमुळे आता महिप्तला जर सोडवायचं असेल, वाचवायचं असेल, तर मला या पत्त्यावर येऊन भेट असं देखील आता त्या मेसेजमध्ये सांगितलेलं असतं. त्यामुळे आता अचानक तिला खाता खाता ठसका लागतो. सचिन तिला सावरतो, तर दुसरीकडे मात्र आता कल्पना आणि त्यासोबत पूर्ण आजी या दोघीही जणी गप्पा मारत बसलेले असतात आणि त्याच वेळेला कल्पना आता पूर्ण आजींना म्हणत असते की बघा ना, या दोघींनी मिळून झाड लावले. तेवढ्यातच आता सायली तिथे अस्मिताला घेऊन आलेली असते आणि अस्मिताला आणि त्यासोबत सायली जी आहे ती म्हणत असते की आम्ही पारिजातकीचं झाड लावलं, तुम्हाला याबद्दल सांगतेच मी, पण पहिल्यांदा ना आपल्या स्मिता ताईंना ना मी रूममध्ये सोडून येते, त्या दमल्या आहेत. आणि असं बोलून सायली ही अस्मिताला रूममध्ये सोडायला जाते. तर इकडे आता कल्पना ही पूर्ण आजींना म्हणत असते की खरंच ना सायली या घरासाठी, प्रत्येकासाठी किती काय काय करते, आणि आपण या सगळ्या गोष्टी कशा काय विसरतो, मला मुळात तेच कळत नाही. म्हणजे या आधी सुद्धा सायलीने बरंच आपल्यासाठी केलंय, पण मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची, ती म्हणजे माहिती आहे, म्हणजे या सगळ्या गोष्टींमधून हेच आहे
की आपण यालाही सण साजरे करायला हवेत. पण सुमनचं असं झालंय, तर कसं करायचं, काय करायचं हे समजत नाहीये. पण आपण असं वाटतं की निदान काही झालं तरी सुद्धा सायली आणि अर्जुनची संक्रांत करायला हवी. म्हणजे कसं, त्या निमित्ताने एक तरी निदान घरामध्ये आनंदाचं वातावरण येतं असं देखील आता बोलत असते कल्पना. त्यावर अगं सुमन, तर भेटेलच ना, आपण घरातल्या घरात का होईना हा प्रोग्राम करूयात ना सायली, अर्जुनच्या या संक्रांतीचं. मग कल्पनालाही ही गोष्ट पटते, कारण सायलीच्या बाबतीत ना त्या सगळे जण निर्णय चुकवून बसल्या होत्या. म्हणजे सायलीसोबत बोलतही नव्हती ना कल्पना बरेच दिवस. मग आता कल्पनाला त्याच गोष्टीचा राग येतो. ती म्हणत सुद्धा असते पूर्णा आजींना, तर पूर्णा आजी सुद्धा म्हणतात की हो ना, मला सुद्धा हट्ट होता की तन्वीच या घरची सून म्हणून यायला हवी, पण सायलीच या घरची सून म्हणून परफेक्ट आहे हे आता पटतंय असं देखील आता म्हणत असतात. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं, जो महिप्त असतो त्याच्या समोर बसलेला असतो अर्जुन आता त्याला प्रश्न विचारत असतो आणि अर्जुन त्याला म्हणत असतो की बघ, तू मला ब्या बोलाने सांग नेमकं काय काय घडलं होतं ते. म्हणजे अपघाताच्या दिवशी काय घडला होता प्रसंग, तो मला तू स्वतःच्या तोंडाने सांग. तसंही मला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत, कारण तू बाबू ड्रायव्हरला या सगळ्याबद्दल सांगितलं होतं. पण ॲक्सिडेंट जरी बाबू ड्रायव्हरला करायला सांगितलेला असला तरी सुद्धा या सगळ्याची सुपारी तुला कोणीतरी दुसऱ्यानेच द्यायला सांगितली होती. मग ती सुपारी कोणी दिली होती ते सांग. तरी सुद्धा इथे महिप्त काही तोंड उघडत नसतो. महिप्त आता तोंड उघडत नसतो. म्हणूनच आता अर्जुन त्याला म्हणत असतो की बघ, तू जर काहीच बोलत नशील ना, तर मला याचे मार्ग सुद्धा माहिती आहेत. तुला बोलतं कसं करायचं ते, पण तरी सुद्धा मी तुला सांगतोय, ब्या बोलानं बघ हो कबूल. ज्या काही गोष्टी आहेत त्या बोलून मोकळा हो. मग आता इकडे महिपतही मनामध्ये एका पॉइंटला विचार करतो की मी सांगून टाकू का नागोबाचं नाव. म्हणजे नागोबाचं नाव सांगितल्यावर जी काही शिक्षा आहे ती त्याला होणार आहे. मग मी बघतो ना काय करायचं ते, असाही विचार महिप्त करू लागतो. तर दुसरीकडे मात्र आता महिप्तला अर्जुन सगळे प्रश्न विचारत असतो आणि म्हणत असतो की बघ, बाबू ड्रायव्हरला तू सुपारी दिली होतीस बरोबर, आणि त्या बाबू ड्रायव्हरच्या ट्रकच्या बाजूच्या सीटवर तू बसला होतास बरोबर का. म्हणजे तुला बघायचं होतं का या सगळ्या गोष्टी मुद्दामून म्हटल्या जात असतात. म्हणजेच ना, काही झालं तरी सुद्धा या सगळ्या गोष्टींमधनं हे सत्य करायचं असतं की काही घडलंय हे मुद्दामहून महिप्तनी स्वतःच्या तोंडून सांगायला हवं. हाच अर्जुनचा उद्दिष्ट असतो. म्हणून अर्जुन ती फाईल दाखवतच त्याला ओरडत असतो, त्याच्याशी बोलत असतो. त्याच्याशी बोलत असतानाच त्याला मात्र आता कळत नसतं की काय करावं ते. पण त्याच वेळेला महिप्त जो आहे तो मात्र आता मनातनं बोलत असतो की या सगळ्याच्या मागे तर तो आहे, पण तरी सुद्धा मी सांगत नाहीये. जर मी सांगेन तर मोकळा होऊन जाईन. पण आता अर्जुन त्याला ती फाईल दाखवत म्हणत असतो की बघ, तू जर सांगितलंस तर तू या सगळ्यातून वाचूही शकतोस, पण विचार कर, तुला वाचायचं आहे की या सगळ्यामध्ये अडकायचं आहे. सो बघ विचार करून, असंही आता म्हटलं जातं. मग आता अर्जुन त्याला हेही म्हणतो की बघ, ज्यावेळेला हा सगळा प्रसंग घडला होता तेव्हा तू एका दुसऱ्या गाडीमध्ये होतास, आणि त्याच वेळेला तू एवढंही जाऊन बघितलंस की बाबू ड्रायव्हरने जे तिघांना वठोकण्याचं काम केलं होतं ते परफेक्ट केलं होतं की नाही हे सुद्धा तू जाऊन बघितलंस, हेही मला माहिती आहे. आणि त्याच वेळेला प्रतिमा आत्याच्या चेहऱ्यावर तू इजा केलीस. म्हणजे तुला वाटलं की नाही, ही बाई जिवंत आहे तरी हिला जिवाणीशी संपवायला हो. या सगळ्या गोष्टी ना आम्हाला बरोबर कळतात की तू कशा जुळवून आणल्या आहेस त्या. पण या सगळ्यामध्ये मास्टरमाइंड जरी तू सांगितलास नाही ना, तरी मी या सगळ्या गोष्टींपर्यंत, खुलाशापर्यंत मी पोहोचणारच. फक्त जर तू स्वतःच्या तोंडाने हा गुन्हा कबूल केलास तर हा तुझ्यासाठी फायद्याचा आहे. म्हणूनच म्हटलं बघ, विचार करून बघ, या सगळ्या गोष्टी तुला पटतायत का. म्हणजे या सगळ्या गोष्टी जर तुला पटल्या तर बघ विचार करून. इथे आता साक्षी जी आहेत
या लोकेशनला पोहोचलेली असते आणि साक्षी मोबाईल मधला मेसेज बघत असते. ती बोलत असते की मी बरोबर त्या लोकेशनला पोहोचलेली आहे. आता तिला एवढी भीती वाटत असते ना, पण ती तिच्या अण्णांसाठी का होईना तिथपर्यंत पोहोचलेली असते. ती आता इकडे तिकडे बघते आणि विचार करते की काय हे म्हणजे कुठे बोलवलंय मला, खरंच ना काहीच कळत नाही. केवढा अंधार आहे हा, इथे कोणी आहे का इथे कोणी, असं बोलून ती आरडाओरडा करत असते, कारण तिच्या समोर ना कोणीही नसतं. दुसरीकडे मात्र आता अर्जुनची अरेरावी आणि अर्जुनचा त्रास देणं हे महिप्तला सहन होत नसतं. मग महिप्त प्रत्येक वेळेला विचार देखील करत असतो की नागोबा माझ्या मुलीचं काय करणार आहे, काही सुद्धा करणार नाही. तो त्यापेक्षा ना मी एक काम करतो, या सगळ्या गोष्टींना अर्जुन सुभेदारला सांगूनच टाकतो. म्हणजे कसं, अर्जुन सुभेदारला या गोष्टी सांगितल्या तर मी या सगळ्यातून तर वाचेन ना, असाही विचार आता मनामध्ये महिप्त करत असतो. पण त्याच वेळेला अर्जुन त्याला धमकवतो आणि म्हणतो की बघ, तू एकच काही गुन्हा केलेला नाहीये, तुझे बरेच फ्रॉड आहेत ना, मला माहिती आहेत. आणि या सगळ्या गोष्टींची जर मी लिस्ट काढायला गेलो ना, तर तू या तुरुंगातून कधीही सुटू शकत नाहीस. पण जर खरा गुन्हेगार कोण आहेस ना या सगळ्याच्या मागे, हे जर तू मला सांगितलंस ना, तर या सगळ्यातून तू वाचू शकतोस. बघ, विचार कर. असं देखील महिप्तला आता अर्जुनने सांगितलेलं असतं. एवढ्या सगळ्या गोष्टी जेव्हा महिप्तला अर्जुन सांगतो, तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्काच ना इकडे महिप्तला बसलेला असतो. महिप्त सगळ्या बाजूने अडकल्यासारखा झालेला असतो. त्याला कळत नसतं सांगून टाकावं का सांगून टाकलं तर आपल्या साक्षीचं काय. साक्षी आता तिथे पोहोचलेली असते आणि अंधार असतो ना सगळा, त्यामुळे साक्षीला काहीच दिसत नसतं. साक्षी विचार करते की समोर ना काहीतरी ठेवलेलं आहे, मग आता त्या बॉक्समध्ये काहीच आहे तेच बघू का, असा विचार करून ना ती पुढे पुढे येते. आणि जेव्हा ती पुढे येते तेव्हा आता तो बॉक्स ती उघडून बघते. त्या बॉक्समध्ये तिच्यासाठी एक चिठ्ठी ठेवलेली असते आणि ती चिठ्ठी जेव्हा ती उघडून बघते तेव्हा मात्र आता ती खूप मोठ्या धक्क्यात जाते. आणि त्या चिठ्ठीमध्ये तर काहीच लिहिलेलं नसतं. मग ती विचार करते की कोणी लिहिलं असेल, हे सगळं कोण आहे इथे, आणि कोणाला माहिती आहे की साक्षी शिखरे जिवंत आहे ते. असंही ती आता म्हणू लागते आणि इकडे तिकडे बघू लागते. इकडे मात्र आता महिप्त हा खूप जास्त मार खात असतो. म्हणजेच ना तो बोलत नाही. मग शेवटी आता मारावं तर लागेलच ना, म्हणूनच मग आता त्याला बोलतं करण्यासाठी अर्जुनने तिथल्या हवालदाराला चांगलं चोपायला सांगितलेलं असतं. हवालदार देखील आता महिप्तला चांगलं चोपून काढत असतात. तरी सुद्धा आता इथे महिप्त काही बोलता होत नसतो. अर्जुन त्याला मुद्दामून चिडवतच म्हणतो की बघ, जर खरेपणाने गुन्हा कबूल केलास ना तर एवढा सगळा त्रास तुला होणार नाहीये. त्यामुळे गपचूपणे गुन्हा कबूल कर, म्हणजे कसं या सगळ्यातून वाचशील, असं देखील आता अर्जुन त्याला बोलू लागतो. पण इकडे आता या सगळ्याचा मार खाऊन ना खरंच खूप जास्त कंटाळा या महिप्तला सुद्धा आलेला असतो. महिप्त एका पॉइंटला ठरवत सुद्धा असतो की मी का लपवतो, या सगळ्या गोष्टी सांगून टाकतो. एवढा मार तर मी कधीच खाल्लेला नाहीये. इकडे आता साक्षी घाबरलेली असते आणि साक्षी इकडे तिकडे बघत असते आणि ती म्हणते की इथे कोणी आहे का. आणि त्याच वेळेला ना साक्षीच्या भोवती बरोबर साक्षी एका रिंगणात अडकते. तिच्या सगळ्या भोवती आग लागलेली असते. आग लागल्यामुळे साक्षी घाबरते आणि साक्षी आता विचार करते की हे सगळं कोणी केलं. ती जोरजोरात ओरडू लागते, कोणी इथे आहे का, वाचवा मला. इकडे मात्र आता अर्जुनला अजूनही महिप्तने काही सांगितलेलं नसतं आणि म्हणूनच ना अर्जुनचं डोकं फिरलेलं असतं. मग अर्जुनही इथे एका पॉइंटला विचार करतो की आता इथे अजूनही तो गुन्हा कबूल करत नाहीये व थांबून उपयोग नाही, म्हणूनच तो जायचा विचार करत असतो. तर इकडे मात्र आता साक्षी त्या रिंगणामध्ये पूर्णपणे इकडे तिकडे फिरत असते, कारण तिला आता तिचा जीव वाचवायचा असतो. आणि या सगळ्याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये नागराज रेकॉर्ड करत असतो. आणि आता ती आग लागलेली बघून
ना अचानकपणे साक्षीला चक्कर येते आणि साक्षी खाली कोसळते आणि साक्षी जशी खाली कोसळते त्याचा व्हिडिओ सुद्धा मोबाईलमध्ये नागराज काढतो आणि आता तो व्हिडिओ नागराजला महिप्तपर्यंत पोहोचवायचा असतो जेणेकरून तो अर्जुनला काही सांगू शकणार नाही. यासाठी हे सगळं कारस्थान नागराजने या प्रियाच्या सांगण्यावरून केलेलं होतं आणि आता या सगळ्या गोष्टी जेव्हा केल्या जातात ना तेव्हा मात्र आता नागराज जो आहे तो मात्र लगेचच हवालदाराला कॉल करतो आणि तुला जो व्हिडिओ पाठवला आहे तो व्हिडिओ त्या माणसापर्यंत पोहोचवायचा असं देखील सांगितलेलं असतं. मग आता महिप्त विचार करत असतो की मी काय इतका मार खातोय, मी या सगळ्या गोष्टींबद्दल सांगून टाकतो. नागोबाचं नाव काय करणार तो नागोबा, मी माझ्या मुलीला सेफ करेल असाही विचार तो करतो. पण तेवढ्यातच ना हवालदार तिथे येतो आणि हवालदार तिकडे आल्यानंतर इकडे तिकडे बघू लागतो आणि त्याला आधी पाणी देतो. मग पाणी दिल्यानंतर महिप्त सांगतो की मी इतका लेचापेचा नाहीये की लगेच मला पाण्याची गरज लागेल. मग आता मोबाईल मधला तो व्हिडिओ तो दाखवू लागतो कारण तो हवालदार फक्त पाण्याचं कारण सांगून आला होता ना. मग आता तो हवालदार मोबाईलमधील व्हिडिओ दाखवत असतानाच त्यामध्ये महिप्तला साक्षी दिसते आणि साक्षी किती मोठ्या संकटात अडकलेली आहे हे सुद्धा त्याच्या लक्षात येतं. मग तो विचार करतो की मला जरी फासावर लटकवलं ना तरी सुद्धा मी आता नागोबाचं नाव नाही घेऊ शकत, कारण काही झालं तरी जर नागोबाने माझ्या मुलीला काही केलं तर नाही, कारण काही झालं तरी सुद्धा त्याला त्याची मुलगी खूप जास्त गरजेची असते, इम्पॉर्टंट असते त्याच्या लाईफमध्ये. म्हणूनच त्याने आता या सगळ्या गोष्टी तरी गप्पपणे आता सहन करायच्या असंच त्याने ठरवलेलं असतं. इकडे आता जेव्हा साक्षी चक्कर येऊन पडते तेव्हा मात्र आता तिथे प्रियाही आलेली असते आणि प्रियाही आता बघून हसत असते आणि ती म्हणते की बघितलंत का कसला गेम भारी झाला, आता आपलं कामच झालं. आता काही झालं तरी सुद्धा महिप्त आपलं नाव घेत नसतो असंही आता प्रिया म्हणू लागते. त्यावर आता इकडे असणाऱ्या नागराजला सुद्धा हसू येतं. पुन्हा एकदा अर्जुन मागे फिरून विचार करत तिथे आलेला असतो आणि त्यानंतर मात्र अर्जुन त्याला विचारतो की बोल बोल, बोलणार आहेस की नाही का, अजून तुला तुडवायला लावू. पण अजूनही आता महिप्त बोलायला तयार नसतो. मग त्याला हवालदार मागून येऊन अजून तुडवतो. पण तरीसुद्धा आता महिप्तने विचार केलेलाच असतो ना, कितीही मला मारलं तरी मी सहन करेन, पण माझ्या मुलीसाठी मी काही करायला तयार आहे, मी नाही सांगणार असा त्याने विचार केलेला असतो. इकडे आता सायलीत यासोबत कल्पना आणि पूर्णा आजी या तिघी जणी बोलत असतात. खरं तर ना पारिजातकाचं झाड लावलं तेव्हा तुम्ही अस्मिता ताईंच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा होता. आधी त्या नाहीच म्हणत होत्या, पण त्यांना मी म्हटलं की जसं तुमचं बाळ मोठं होईल तसं हे झाडही मोठं होईल ना. मग त्यानंतर त्या ऐकल्या या सगळ्यासाठी असं देखील आता सायली बोलत असते. सायली जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलते तेव्हा मात्र आता सायलीला पूर्णा आजी आणि कल्पना सांगत असतात की आपण ना एक ठरवलं आहे. मग आता सायली विचारते की काय. त्याच वेळेला सायलीला आता सांगितलं जातं की आता आपल्याकडे हे सण आपण साजरे करत असतो, तसंच आपल्याला मकर संक्रांत हा सण सुद्धा साजरा करायचा आहे. फक्त आपण घरातल्या घरात करूया मकर संक्रांत. आणि आता काय म्हणजे मला कळलं नाही, सांगते की आमचं लग्न होऊन बरीच वर्ष झाले. मग आता पूर्णा आजी तिला थांबवते आणि म्हणते की कसली बरीच वर्ष, ते तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज वगैरे ना आम्ही ग्राह्य धरत नाही. पहिल्यांदाच सांगते, कारण त्या सगळ्या गोष्टी ना आम्हाला नकोच आहेत. आम्हाला फक्त असंच वाटतं की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या चुकीच्या पद्धतीने घडल्यात. आता तुमचं हे लग्न मी ग्राह्य धरते आणि तुमची या वर्षीची संक्रांत पहिली आहे, त्यामुळे पहिली संक्रांत आपण साजरी करायची आहे. त्यामुळे अस्मितालाही आनंद वाटेल. तेवढ्यातच अर्जुन तिथे आलेला असतो. अर्जुनने हे बोलणं ऐकलेलं असतं. अर्जुन म्हणतो, काय म्हणजे पहिली संक्रांत वगैरे करायची आहे, म्हणजे मीही असेल, म्हणजे
आता नेमकं काय करायचं, पतंगच उडवायचेत ना असं तो म्हणतो. त्यावर आता सायली म्हणते की काय हो मुद्दामून तुम्ही करताना हे सगळं. मग आता सायली थोडीशी रागवल्यावर अर्जुनला वाटतं की चला खाईनली आपल्याला हवं होतं तसं झालं, म्हणजे आपली बायको थोडी का होईना रागवलेली आहे, नाराज आहे. मग आता सायली त्याला म्हणते की तुम्ही हे सगळं मुद्दामून करताय ना. अर्जुन म्हणतो की बायको, तुझ्या चेहऱ्यावरचं हे जे क्यूट स्माईल आहे ना, तेच बघण्यासाठी माझी धडपड असते. म्हणजे तू छान दिसतेस ना रागवल्यावर, असं देखील अर्जुन आता तिला म्हणत असतो. त्याच वेळेला आपल्याला आता काय करायचं आहे, म्हणजे हलव्याचे दागिने. आणि हे सगळं म्हणजे हलवा जो आहे तो आपण मोस्टली खातो ना, मग आता हे दागिने. मग आता सायली म्हणते की तुम्ही शांत बसा, आपल्याला असा हा सण साजरा करायचा आहे. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली ही आता अर्जुनच्या मागे लागलेली असते की तुला हलव्याचे दागिने घालायचे आहेत. पण अर्जुन नाही म्हणत असतो. अर्जुन म्हणतो की नाही, मला नको आहेत. कल्पना, अस्मिता सुद्धा त्याला फोर्स करत असतात, पण अर्जुन काही हलव्याचे दागिने घालून घ्यायला तयार नसतो. आणि त्याच वेळेला ना आता तिकडे काव्या, त्यासोबत भूमी सखी आणि मीरा या चौघी जणी आलेल्या असतात. आणि आता काव्या तिथे येते आणि म्हणते की जिजू, तुम्हाला नाही घालायचेत ना दागिने, नका घालू, थांबा, मी आहे ना, मी तुम्हाला दागिने घालून देते. आणि असं बोलून आता सगळ्याच जणींना मात्र आता त्याच्या भोवती ती एकदम गोंधळ करतात. मग मात्र आता त्या सगळ्या जणी ज्या आहेत ना त्या अर्जुनला तिकडं घेऊन जातात. मग सायलीलाही भारी वाटतं. सायली आता बघतच राहते आणि अर्जुनला म्हणते की घ्या, हीच तुमची शिक्षा आहे आणि भोगा आता तुमची शिक्षा. असं बोलून आता ती त्याला चिडवतही असते. जेव्हा ती त्याला चिडवते तेव्हा अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो. म्हणजे तिला असं वाटतही नव्हतं की अर्जुन जो आहे अशा पद्धतीने अडकवता येईल. पण या सगळ्यांनी मिळून अर्जुनला ज्या पद्धतीने अडकवलं होतं ना, त्यामुळे अर्जुनची सगळीकडे नाचक्की झाली होती. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.